वळूया पुढल्या बातमीकडे. पावसाळ्याच्या 3 महिन्यांच्या विश्रांतीनंतर ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटनाकरता सुरू झालाय. मात्र वाढलेल्या तिकिटांचा मुद्दा घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आंदोलनाची भूमिका उपस्थित केलेली आहे. त्यामुळे खासदार धानोरकर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार मोहर्ली प्रवेशद्वारावर कार्यकर्त्यांसह दाखल झालेल्या होत्या त्या एकही पर्यटक जिप्सी प्रकल्पात जाण्यास त्यांनी विरोध दर्शवलेला आहे. जेव्हा तुम्हाला कालपासून माहित होतं की मी या ठिकाणी येणार आहे, ताडोबाच्या प्रवेशाला खासदारांनी आडकाठी घातलेली आहे. वाढीव दरावर आक्षेप घेण्यात येतो आणि याकरता जिप्सी या प्रवेशद्वारावरच अडवण्यात आलेल्या आहे. त्यामुळे अनेक जिप्सी या तिथंच अडकून पडलेल्या होत्या बराच तास. वाढीव दर सध्या आकारले जात आहेत. साधारणतः हे दर 12,000च्या घरात जात आहेत. त्यामुळे या सगळ्याविषयी आवाज उठवला जातोय. स्थानिक खासदारांकडून प्रतिभा धानोरकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. जेव्हा तुम्हाला कालपासून माहित होतं की मी या ठिकाणी येणार आहे, खरं तर सरपंचाच्या हाताने उद्घाटन या ठिकाणी केलं, सरपंचाच्या हाताने केलं, त्याच्यासाठी पण माझा विरोध नाही. पण जेव्हा तुम्हाला माहित आहे खासदार येणार आहे, 5 मिनिटं पण तुम्ही थांबू शकले असते. खरं तर राजशिष्टाचाराचा जर विचार केला तर हे ते पण नियमात बसत नाही. आजचं आंदोलन आमचं याच्यासाठी होतं की फॉरेस्टनी जे शुल्कवाढ या ठिकाणी केली, जवळपास आपण पाहिलं की कोरमध्ये 12,800 रुपये या ठिकाणी त्याचं शुल्क झालं. मानवजीव, वन्यजीव संघर्ष आणि मानवी संघर्षात आपण बघितलं की रोजचे बळी या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यातले लोक पळत आहे. आणि हे सगळं असताना जंगल आमचं, वाघ आमच्या जंगलातले पाहणारे, आणि आज ताडोबा हे काही फक्त जिल्ह्यापुरतं किंवा राज्यापुरतं मर्यादित नाही, तर देशभरातून आणि विदेशातून देखील अनेक लोक या ठिकाणी वाघाच्या दर्शनासाठी येतात. आणि हे सगळं असताना आपण या ठिकाणी काही लोकांना शुल्क हे फ्री मध्ये केलं पाहिजे. आमची प्रमुख मागणी होती की वाढवलेलं शुल्क हे कमी करण्यात यावं. जिप्सी ड्रायव्हरचे जे इन्शुरन्स आहे ते तातडीने आम्ही फाउंडेशनतून करणार आहे. आणि जे स्थानिक लोकांसाठी जे राखीवचा विषय जे आहे, ऑलरेडी मी एकदा सांगायला इच्छितो की मोहर्लीतून 4 क्रुझर्स आणि कोलारातून 3 क्रुझर, एकूण 7 क्रुझर्स, एक क्रुझरला 9 लोक बसू शकतील. तसे एकूण 124 लोक प्रतिदिवस स्थानिक लोकांसाठी राखीव ठेवण्यात आलेली होती. निशुल्क नाही आहे ते, लोकलसाठी राखीव ठेवणार, पण त्याच्यात 5,000 येस प्रयत्न म्हणजे ते डिसिजन जे घेणार आहे ते कमिटी घेत आहे. ते कमिटी समोर मी ठेवणार आहे आणि 1 आठवड्यात ते डिसिजन घेऊ आपण. कारण ती मी स्वतः घेण्याचे डिसिजन नाही आहे, ते एक्झिक्युटिव्ह कमिटीचे डिसिजन असते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.